आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय एक लेवा एक देवा दूतम। ज्या वेळेस श्री शिवजी यांनी आपली पत्नी पार्वतीजी यांना अमरनाथ मध्ये एका वाळलेल्या वृक्षाखाली बसून नामदीक्षा म्हणजे अमर मंत्र दिली होती, त्या वृक्षाच्या खोबणीत पोपटाच्या मादीने अंडी घातलेली होती, जी निरोगी अंडी होती। ती शंकरांनी वाजवलेल्या टाळीने पिल्ले होऊन उडून गेली। त्यामध्ये एक अंडे खराब म्हणजे रोगी होते, त्याचा जीव त्यात होता। जेव्हा श्री शिवजी यांनी माता पार्वतीजी यांना दीक्षा मंत्र ऐकवला, तेव्हा ते रोगट अंडे निरोगी झाले आणि त्यातून पोपटाचे पिल्लू तयार झाले। त्याला पंख आले आणि ते उडण्यायोग्य झाले। पार्वतीजी यांची समाधी लागली होती। त्यांनी हा हा करणे बंद केले। पोपट हा हा करू लागला। जेव्हा श्री शिवजी यांनी पाहिले की पार्वतीजी यांची तर समाधी लागली आहे, काही ऐकत बोलत नाहीत, मग हा आवाज कोणाचा आहे? बघितले तर वृक्षाच्या खोडावर असलेल्या खोबणीतून पोपट बोलत आहे। श्री शिवजी यांनी त्याला मारायचा प्रयत्न केला तर पोपट उडून गेला। मागे मागे श्री शिवजी सिद्धीने उडून त्याला मारायला गेले। ऋषी वेदव्यासजी यांच्या पत्नीने जांभई दिली, तोंड उघडले तर तो जीव पोपटाचे शरीर त्यागून व्यासजी यांच्या पत्नीच्या गर्भात तोंडावाटे गेला। श्री शिवजी व्यास यांच्या पत्नीला म्हणाले की माझे ज्ञान चोरून जीवाने पोपटाचे शरीर त्यागून आपल्या गर्भात प्रवेश केला आहे, तो माझा चोर आहे, त्याला मी मारून टाकणार। त्याच वेळी ऋषी वेदव्यासजी देखील तेथे आले होते। त्यांनी सर्व ऐकले। व्यासजी यांनी विचारले, हे भगवंत, कोण, कसला चोर? श्री शिवजी म्हणाले की मी पार्वतीजी यांना दीक्षा देत होतो, आतील कमलांचा भेद सांगत होतो, तर या पोपटाने ऐकला। याने एखाद्या अनाधिकार्याला हा मंत्र सांगितला तर तो अमर होऊन प्रजेला त्रास देईल। हा अमर झाला आहे, मी या जीवाला मारणार। व्यासजी म्हणाले, हे भगवान शिवजी, जर तो अमर झाला असेल तर तुम्ही त्याला कसे मारणार? हे ऐकून श्री शंकरजी पार्वतीजी यांच्याकडे परत गेले। पार्वतीजी यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली। श्री वेदव्यासजी यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले तर असे दिसले की पत्नीचा गर्भ पुत्राचा आहे। 12 वर्षानंतर पुत्र जन्माला आला। आई म्हणत होती की पुत्राचे नाव सुखदेव ठेवायचे आहे। गर्भावस्थेत असताना मला कोणतेच दुःख नव्हते, मन प्रसन्न असायचे, सुखाचा आभास होत राहतो, त्यामुळे गर्भातच मी याचे नाव सुखदेव ठेवले होते। पोपटाच्या अंड्यात राहिल्याने आणि लगेच मानव शरीर प्राप्त केल्याने ब्राह्मण लोक त्याला शुकदेव म्हणजे शुक अर्थात पोपट असे देखील म्हणतात। ऋषी सुखदेवजी म्हणजे शुकदेव यांचा जन्म होताच 12 वर्षाचे शरीर झाले आणि उठून चालायला लागले। तेव्हा ऋषी वेदव्यासजी म्हणाले, हे मुला, कुठे चाललास? सुखदेवजी म्हणजे शुकदेव आपल्या माता पित्यांकडे पाठ करून म्हणाले, आपला आणि माझा इतकाच सहवास आहे म्हणजे संस्कार आहे। ऋषी व्यासजी म्हणाले, हे पुत्र सुखदेव, आम्ही तुझ्या जन्माची 12 वर्षे वाट पाहिली आणि आज तू सोडून जात आहेस, एकदा चेहरा तर दाखव। सुखदेव ऋषी म्हणाले, हे ऋषीजी, खूप वेळा तुम्ही माझे पिता झाले आहात, अनेक वेळा मी तुमचा पिता झालो आहे। हा तर मोठा गुंता म्हणजे झंझट आहे। मी भक्ती करून जन्म मरणापासून मुक्ती करून घेईन। मी तुमच्याकडे चेहरा यासाठी करत नाही की कुठे माझा तुमच्यात मोह होऊ नये, असे म्हणून संत गरीबदासजी यांनी वाणीद्वारे सांगितले आहे की एक लेवा एक देवा दूतम, कोई काहू का पिता न पूतम, ऋण संबंध जुडा एक ठाठा, अंत समय सब 12 बाटा। भावार्थ, शुकदेवजी म्हणाले की जे कुटुंबातील सदस्य मुलगा, पिता इत्यादी इत्यादी नात्यात आहेत, ते सर्व पूर्वीच्या जन्मांचे ऋण घेण्यासाठी अथवा देण्यासाठी जुळलेले आहेत। वास्तवात कोणी कुणाचा पिता पुत्र नाही आहे।
मृत्यूनंतर सर्व आपापल्या संस्कारानुसार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अन्य शरीर धारण करतात, म्हणून कोणी कोणाचा पिता पुत्र नाही. श्रोत्यांनी आधीच्या शेतकऱ्याच्या मुलांच्या गोष्टीत ऐकले आहे की मोठ्या भावाने छोट्या मावशीच्या मुलाची 8 एकर जमिनीच्या लालसेने हत्या करवली, तर तोच आत्मा त्याचा मुलगा होऊन आपले ऋण घेण्यासाठी जन्मला आणि आपला हिशोब चुकता करून मृत्यू पावला. म्हणून म्हटले आहे की एक लेवा म्हणजे ऋण घेणारा, एक देवा म्हणजे ऋण फेडणारा. दूतम कोई काहू का पिता नहीं पूतम. ऋण संबंध जुडा एक ठाठा, म्हणजेच परिवार रूपात थाटात राहताना दिसतात. अचानक मृत्यू होतो. अंत समय में 12 बाटा, म्हणजे मृत्यूनंतर कोणी कुठेतरी जन्म घेणार, म्हणजे 12 मार्गाने निघून जातील. इतके वडिलांशी बोलून सुखदेव म्हणजे शुकदेव आकाशात उडून अन्य स्थानी निघून गेला. प्रिय श्रोते हो, म्हणून भक्ती करा आणि जीवाचे कल्याण करवून घ्या. फक्त परिवारात अडकून आपले जीवन नष्ट करू नका. परमात्म्याच्या भक्तीने ऋण सुद्धा सहज उतरून जाईल.